30 सप्टेंबर 1993ला लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी आणि परिसराला बसलेला भूकंपाचा धक्का हा त्यावेळचा देशातला सगळ्यात मोठा भूकंप होता। हजारो माणसे यात मृत्युमुखी पडली। लातूर उस्मानाबाद मधली 52 गावं यात जमीनदोस्त झाली। गणेश विसर्जन करून गाढ झोपेत असलेल्या ग्रामस्थांवर त्यावेळी काळानं घातलेला घाला 20 वर्षांनंतर आजही इथले ग्रामस्थ विसरू शकलेले नाहीत। 30 सप्टेंबर 1993 अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करून किल्लारी आणि परिसरातील गावही साखर झोपेत होती। पहाटे ठीक 3:56 मोठा धरणीकंप अर्थात भूकंप झाला। 6.4 रिश्टर स्केलच्या त्या भूकंपानं लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 7,000 अधिक घरं पूर्णतः जमीनदोस्त झाली। 16,000 नागरिक यात जखमी झाले, तर जवळपास 16,000चं पशुधनही या भूकंपात मारलं गेलं। काही सेकंदातच औसा आणि उमरगा तालुक्यात मृत्यूचं तांडव अनुभवायला मिळालं। पाहता पाहता या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली। मात्र आजही तो दिवस आठवला की अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो। 20 वर्षात असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी या काळ्या दिवसाची आठवण झाली नसेल। याच ठिकाणी शेकडो मृतांचा ढीग पडलेला होता। आता या दिसणाऱ्या मैदानावर होता दगड मातीचा ढीग आणि मृतांचा खच। भूकंपामध्ये थोरले भाऊ वारले, 2 लेकरं वारले। त्याची आम्हाला सतत आठवण येणारच, पण आता कुणी नावीला जास्त गप्पच बसावं लागते, येऊन तर का करणार आहोत। सर्वात जास्त हानी किल्लारीत झाली। संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं। पण किल्लारीचं ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराचं मंदिर मात्र जैसे थेच राहिलं। या मंदिरात निळकंठेश्वराची स्वयंभू पिंड आहे। या पिंडीतून गोड पाण्याचा झरा सदैव वाहत असतो। मात्र ज्यावेळी या पिंडीतून येणारं पाणी कमी होतं त्यावेळी गावावर मोठं संकट आतापर्यंत आलंय।